शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत आपल्यासोबत आहेत। आज दसरा आहे आणि सगळ्यांना उत्सुकता असते दसऱ्याच्या निमित्तानं होणाऱ्या दसरा मेळाव्याची। मात्र यावर्षी 4 दसरा मेळावे होत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। मात्र दसऱ्याची एक वेगळी ओळख आहे, अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे ती म्हणजे शिवाजी पार्कवरच्या दसरा मेळाव्याची। मात्र काही 2 वर्षांपासून आपण पाहतोय की शिवसेनेचेच 2 दसरा मेळावे जे आहेत ते होऊ लागलेले आहेत आणि यावेळीला पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा तर आहेच, मात्र मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा दसरा मेळावा होतोय। शिवाजी पार्कवरचा दसरा मेळावा कसा असणार आहे? मागच्या अनेक वर्षाच्या परंपरेप्रमाणे यावर्षीचा शिवतीर्थावरचा मेळावा सुद्धा तेवढाच जबरदस्त ताकदीने यशस्वी होईल आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मुखातून विचाराचं सोनं आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि समाजकारणाची आणि प्रगतीची एक दिशा आजच्या शिवतीर्थावरून महाराष्ट्रातल्या जनतेला मिळेल अशी मला खात्री आहे। आपण पाहतोय की दोन्ही शिवसेनेचे हे दसरा मेळावे मोठ्या उत्साहामध्ये पार पडतात। मात्र दोन्हीकडून दावा केला जातो की खऱ्या शिवसेनेचा दसरा मेळावा आम्ही साजरा करतोय, विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवतीर्थावरती या किंवा आता आझाद मैदानामध्ये त्यांचा दसरा मेळावा जिथे होतोय शिवसेना शिंदे गटाचा त्यांच्या वतीनं कशा पद्धतीनं पाहताय? खरी शिवसेनेवरून जे दावे आणि दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जे भाष्य केले जात आहे त्याकडे बघा, खरी शिवसेना महाराष्ट्र अख्खा भारत देश जाणतोय की खरी शिवसेना कोणाची आहे। फक्त दिल्लीच्या तख्तासमोर नमून किंवा लाचार होऊन ज्याने खऱ्या अर्थाने शिवसेनेशी बेईमानी करून गद्दारी करून ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांना खरी शिवसेना म्हणून घेण्याचा अधिकारच नाही आहे। केवळ आणि केवळ बंडखोरीने गद्दारीने बेईमानीने निर्माण झालेला तुमचा जो गट आहे हा तात्पुरता आहे, टेम्पररी आहे आणि येत्या विधानसभेमध्ये त्याचं अस्तित्व पूर्णपणे संपेल। त्यामुळे खरी शिवसेना शिवतीर्थावरची, मुंबईच्या मातोश्रीवरची आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे जी चालवतात तीच आहे। पण काही जणांना मोर नसतं म्हणून तुडतुडं नसतं असं जे म्हटलं जातं त्याप्रमाणे ठीक आहे, नाचवणारे त्यांना आहेत दिल्लीमध्ये आणि नाचणारे इथे बेईमान लोक आहेत, त्यांना आता महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्णपणे ओळखलं आहे। दोन्ही शिवसेनेचे दसरा मेळाव्याचे टीजर आम्ही पाहिलेले आहेत। निष्ठावंतांचा दसरा मेळावा असं करून टीजर जो आहे तो शिवतीर्थावरचा रिलीज झालेला पाहायला मिळाला। मात्र शिवसेना शिंदे गटाचा जो काही दसरा मेळाव्याचा टीजर समोर आला त्यामध्ये एक वाघ काँग्रेसच्या हाताशी बांधलेला दाखवण्यात आला आणि त्यानंतर एकनाथ शिंदे हे बाणानं ती दोरी कापतात आणि त्यानंतर वाघाला मोकळं करतात आणि वाघ हा सोबत मिठी मारतात अशा पद्धतीचा तो टीजर दाखवण्यात आलेला होता आणि तिथे उद्धव ठाकरेंना सुद्धा दाखवण्यात आलेलं होतं। या टीजरकडे कसं पाहताय? कारण नाही, हे फार यानं आम्ही किंमत देत नाही आहे। ठीक आहे, पैसे द्यायचे आणि अशा पद्धतीचं टीजर बनवून देणारे खूप आहेत आणि म्हणून अशा या टीजरने स्वतःची प्रतिमा खूप मोठी अगदी शिवसेनेचे खरे आधारस्तंभ होईल असं जर त्यांना वाटत असेल गद्दारांना तर ते त्यांचा तो भ्रम पूर्णपणे येत्या काही दिवसातच निघून जाईल। राज्यभरात 4 दसरा मेळावे पार पडत आहेत। भगवानगडावरचा दसरा मेळावा आपण पाहतोय, मुंडे बहीण भावांचा दसरा मेळावा पार पडतो आहे आणि मनोज जरांगे पाटील यांचा सुद्धा दसरा मेळावा आहे। तर मुंबईमध्ये शिवसेनेचे 2 दसरा मेळावे, दसरा मेळाव्याची खरी ओळख नेमकी काय? दसरा मेळाव्याची खरी ओळख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीच निर्माण करून दिली शिवतीर्थावरून। त्याचबरोबर RSSचा सुद्धा एक दसऱ्याचं संमेलन होत असतं। हे दोनच खऱ्या अर्थाने दसऱ्याचं वैशिष्ट्य होतं। आता ठीक आहे, राजकारणाचा एक भाग म्हणून स्वतःचे टेंबा मिरवण्याचा एक भाग म्हणून प्रत्येकाने इतर आपापल्या छावण्या चालू केलेल्या आहेत, तिकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे दसऱ्याच्या निमित्तानं पहिल्यांदाच आज बोललेले आहेत पॉडकास्टच्या माध्यमातून आणि त्यांनी जे काही भाष्य केले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती की 5 वर्षामध्ये तुमच्या मताशी प्रतारणा करण्यात आली आणि या सगळ्या लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे। शमीच्या झाडावरची शस्त्र उतरवा आणि विधानसभेच्या निवडणुकीला तुम्ही मतांच्या माध्यमातून दाखवून द्या, फक्त एकदा संधी द्या, माझ्या स्वप्नातला महाराष्ट्र मला घडवायचा आहे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे। दसऱ्याच्या निमित्तानं ते पहिल्यांदाच बोललेले आहेत। त्यांच्या या सगळ्या विधानाकडे कसं पाहत आहे? बघा, महाराष्ट्रातली जनता जाणते की या महाराष्ट्रामध्ये खरा लोकनेता कोण झाला। पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेतून महाराष्ट्राला सांभाळायचं ज्या पद्धतीने केलेलं आहे
ते अख्खं महाराष्ट्र जाणते आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला कुठेतरी फिक्सिंग करायची आणि इतरांच्या पालख्या व्हायचं काम ज्या पक्षाने केलंय त्या पक्षाला सुद्धा चांगली ओळख महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. केवळ आणि केवळ पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंचा द्वेष म्हणून इतरांच्या पालख्या वाहण्याचं काम ज्याने केलेलं आहे त्याला महाराष्ट्राच्या जनतेने आजपर्यंत त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ती जागा त्यांना दाखवली जाईल. दसरा मेळाव्याच्या माध्यमातून आज अनेक भाषणं होतील, एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होतील. मग या सगळ्यातून नेहमी सातत्याप्रमाणे महाराष्ट्र नेहमीच गायब झालेला असेल आणि त्यामुळेच तुमच्या मतांची प्रतारणा करणाऱ्यांना धडा शिकवा, एकदा मला संधी द्या, असंही आवाहन राज ठाकरेंनी केले. मेळाव्याकडे ते म्हणतात फक्त आरोप प्रत्यारोप करणारा हा मेळावा आहे. पण त्यांनी स्वतः काय केलेलं आहे? मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्षपणे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मदत केलीच, त्याही पूर्वीच्या निवडणुकांमध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे ज्या भाजपाला तुम्ही मदत केलेली आहे डायरेक्ट इनडायरेक्टली, त्या भारतीय जनता पक्षाने काय दिवे लावले, काय महाराष्ट्राचं भलं केलं? तर महाराष्ट्र पूर्णपणे लुटायचं आणि गुजरातची भर करायची असं त्या भाजपाच्या सध्याच्या मिंदे सरकारने केलेलं आहे. त्यांना सातत्याने ह्यांचं समर्थन होतंच की आता त्यांना पश्चाताप किंवा आता त्यांना सुचलंय का की ज्याला आपण समर्थन केलेलं आहे तो भाजपा आणि शिंदे सरकार हे 100% अपयशी झालंय असं स्पष्ट बोला ना. जर तुम्हाला वाटलं असेल तर ते सुद्धा स्पष्ट बोला. विधानसभा निवडणुका सर तोंडावरती आहेत आणि आजच्या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं जाईल असं जवळपास सगळीकडेच स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. काय नेमकं महाराष्ट्र जनतेला आज ऐकायला मिळणार आहे? नक्कीच उद्धवजींचे विचार, त्यांचे आजचं भाषण, त्याबद्दल प्रत्यक्ष भाषण होईल त्याच वेळेला कळेल. परंतु महाराष्ट्र हित तर आहेत, पण हिंदुत्व हे सुद्धा शिवसेनेचा श्वास आहे. याकडे सुद्धा आम्ही कदापि पाठ फिरवलेली नाही आणि खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचं राजकीय हिंदुत्व आणि शिवसेनेचं हृदयातून निर्माण झालेलं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तो आजच्या भाषणामध्ये उद्धवजींच्या तोंडून बाहेर येईल नक्कीच. RSS प्रमुख मोहन भागवत यांचं देखील आजचं एक वक्तव्य आहे की बांगलादेशातील हिंदूंना भारताची गरज आहे. भारतातील हिंदू समाजानं आता सजग राहायला हवं, शांत राहणं हे नुकसानीचं आहे असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या विधानाकडे कसं पाहत आहे? बांगलादेशामध्ये हिंदूंची कत्तल होते, मंदिरं उद्ध्वस्त केली जात आहेत, हे आता जगजाहीर झालेलं आहे, अख्ख्या जगाने पाहिलेलं आहे. पण त्या बांगलादेशमधल्या हिंदूंच्या रक्षणासाठी की हिंदू देवदेवतांच्या किंवा इतर हिंदुस्थानच्या देवदेवतांच्या रक्षणासाठी भारताच्या सध्याच्या राज्यकर्त्यांनी हिंदूंचे कैवारी समजणाऱ्या नरेंद्र मोदी साहेबांनी मात्र काही केलं नाही. उलट बांगलादेशची क्रिकेटच्या टीम मुंबईमध्ये यावी, देशामध्ये यावी म्हणून त्यांना रेड कार्पेट घातला जात होता आणि तिकडे हिंदूंच्या मुली बाळींवर अत्याचार केले जात होते. त्या बांगलादेशला धडा शिकवण्याचं काम त्यावेळेला केवळ आणि केवळ स्वर्गीय इंदिराजी गांधी, पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम स्वर्गीय इंदिराजी गांधींनी केला. पण आत्ताच्या घडीला बांगलादेशमधल्या हिंदूंची कत्तल किंवा त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्याची जबाबदारी ही नरेंद्र मोदी यांच्यावरच आहे. आणि म्हणून माननीय भागवत सरांनी जे सांगितलेलं आहे त्याची दखल केंद्र सरकार घेईल अशी खोटी अपेक्षा धरायला हरकत नाही. थोडासा एक वेगळा प्रश्न, अभिनेते सयाजी शिंदे यांनी काल राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. इतकी वर्ष पडद्यावरती काम करणारा माणूस त्या अचानक राजकारणात त्यांनी प्रवेश केला आणि याचा फायदा होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जातो. तुम्ही त्यांच्या प्रवेशाकडे कसं पाहता? नाही, फार काय त्याच्यावर मला भाष्य करायचं नाही. प्रत्येकाच्या राजकीय विचार असतील ते, परंतु ज्या अजित पवार गटाकडे गेले त्या गटामध्ये जाऊन त्यांना फार मोठं राजकीय भवितव्य आहे असं मला वाटत नाही. कारण अजित पवार गटांना सुद्धा विसर्जित करण्याचं कपट कारस्थान भारतीय जनता पक्षाकडून केलं जाते हे दिसून आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर, तुम्हाला दसऱ्याच्या शुभेच्छा. तर आपल्यासोबत विनायक राऊत होते, शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवतीर्थावरतीच खऱ्या अर्थानं दसरा मेळाव्याला इतक्या वर्षांच्या परंपरेनुसार मोठ्या प्रमाणामध्ये शिवसैनिक येत असतात आणि त्याच पद्धतीने आजचा सुद्धा दसरा मेळावा मोठ्या उत्साहामध्ये पार पडेल. उद्धव ठाकरे महाराष्ट्र जनतेला संबोधित करणार आहे, त्यामुळे त्यांचं विचारांचं सोनं लुटण्याची जी परंपरा राहिलेली आहे ती शिवतीर्थावरतीच पाहायला मिळेल असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेश नाईक सोबत कृष्णा सोनारवाडकर,
TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.